शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो आज 27 मे पाहूयात आताचे मिळालेले ताजे हळदीचे बाजारभाव। शेतकरी मित्रांनो आज जिंतूर वाशिम या बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि इतर बाजार समितीमध्ये काय दर मिळाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया जिंतूर बाजार समितीपासून। आज जिंतूर बाजार समितीमध्ये एक नंबरच्या हळदीची आवक 638 क्विंटल झाली असून किमान दर 12,000 रुपये मिळाला तर कमाल दर 13,325 रुपये मिळाला। तसे सर्वसाधारण दर 13,000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला। पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो नांदेड मार्केटमध्ये आजची हळदीची आवक 2,624 क्विंटल झाली असून किमान दर 11,000 रुपये मिळाला तर कमाल दर 14,795 रुपये मिळाला। तसे सर्वसाधारण दर 12,600 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला। बाजार समिती मुंबई मार्केटमध्ये आजची लोकल हळदीची आवक झाली 90 क्विंटल। मुंबई मार्केटमध्ये आज लोकल हळदीला किमान दर 16,500 रुपये मिळाला तर कमाल दर 24,000 रुपये मिळाला। तसे सर्वसाधारण दर 20,250 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला। पुढची बाजार समिती वाशिम बाजार समितीमध्ये एक नंबरच्या हळदीची आवक 2,400 क्विंटल झाली असून किमान दर 17,250 रुपये मिळाला तर कमाल दर 24,200 रुपये मिळाला। तसे सर्वसाधारण दर 21,500 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला। शेतकरी मित्रांनो याच वाशिम मार्केटमध्ये लोकल हळदीची आवकची नोंद 2,400 क्विंटल झाली असून किमान दर 11,250 रुपये मिळाला तर कमाल दर 14,300 रुपये मिळाला। तसे सर्वसाधारण दर 12,700 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला। बाजार समिती भोकर मार्केटमध्ये आजची हळदीची आवक 18 क्विंटल झाली असून किमान दर 9,500 रुपये मिळाला तर कमाल दर 11,305 रुपये मिळाला। तसे सर्वसाधारण दर 10,402 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला। तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे मिळालेले हळदीचे ताजे बाजारभाव। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आजचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।